माझं नाव भीमा जाधव आहे. मित्रमंडळी आणि रस्त्यावरची सोबती मला भीम्या उस्ताद म्हणतात. वयाची 50शी जवळ आली आहे आणि या 50 वर्षापैकी 22 वर्ष मी या 9 गजांच्या जगातच घालवली आहेत. हा माझा ट्रक, माझी चांदणी, हेच माझं घर, हेच माझं ऑफिस आणि हेच माझी जीवनसाथी. लहानपणापासूनच माझी मैत्री रस्त्यांशी झाली. माझे वडीलसुद्धा ड्रायव्हर होते. ते जुनी टाटा गाडी चालवायचे. तिचा घरघर आवाज आजही माझ्या कानात घुमतो. स्टेअरिंग पकडायला मी त्यांच्याकडूनच शिकलो. या 22 वर्षात माझ्या चाकाखाली लाखो किलोमीटरचे रस्ते चिरडले गेले. काश्मीरच्या बर्फाच्छादित घाटांपासून ते कन्याकुमारीच्या ओलसर वाऱ्यांपर्यंत, गुजरातच्या वाळवंटापासून ते बंगालच्या हिरव्यागार शेतांपर्यंत. चांदणीने कधीही माझी साथ सोडली नाही. तिचा प्रत्येक आवाज मला ओळखू येतो. इंजिन कधी दमलंय, कधी पाणी हवंय, टायरमध्ये हवा कमी झालीय का, सगळं मला कळतं. आमचं नातं अबोल आहे पण घट्ट आहे. घरी माझी बायको आहे सुजाता आणि एक मुलगा आहे रोहन. कॉलेजला शिकतो. मोठा अधिकारी व्हायचं त्याचं स्वप्न आहे. त्याची स्वप्न पूर्ण व्हावेत म्हणूनच चांदणीचं जाग फिरत राहतं. कधी सुजाताने केलेल्या आलं घातलेल्या चहाची आठवण येते किंवा रोहनच्या खोलकरपणाची आठवण येते. तेव्हा डॅशबोर्डवर लावलेला त्यांचा फोटो पाहतो आणि छातीत जणू कार दगड ठेवला जातो. लोकांना वाटतं आमच्यासारखा ड्रायव्हरचं आयुष्य मजेत जातं. गाडी चालवा, ढाब्यावर खा आणि झोपा. पण त्यांना काय ठाऊक हे स्टेअरिंग पकडलेले हात किती एकटे असतात. दिवसाचा गोंगाट तरी ढाब्यांच्या गजबजाटात आणि गाड्यांच्या आवाजात हरवतो. पण रात्रीचं शांत भयान वातावरण, अहो ते तर छातीवर येऊन बसतं. विशेषतः जेव्हा तुम्ही अशा रस्त्यावर असता जिथे मैलोन मैल ना गाव, ना माणूस, ना एखाद्या दिव्याचा उजेड. ही कथा अशाच एका रात्रीची आहे. अशी रात्र जिने माझ्या आतल्या त्या भीम्याला हादरवून टाकलं, जो भूतप्रेतांच्या गोष्टींना फक्त वहम समजत होता. ही गोष्ट साधारण 4 वर्षापूर्वीची आहे. मी सातारा इथून माल भरून कोल्हापूरकडे निघालो होतो. माल नाजूक होता, काचेचं सामान. सकाळी लवकर पोहोचणं गरजेचं होतं म्हणून मी रात्रीचा प्रवास निवडला. ट्रॅफिक कमी आणि रस्ता मोकळा. रात्रीचे साधारण 1 वाजले असतील. काही तासांपूर्वी मुसळधार पाऊस पडून गेला होता. हवेत गारवा आणि ओल्या मातीतला सुगंध दरवळत होता. आकाश स्वच्छ होतं पण चंद्र ढगाळ लपला होता. टिमटिमणारे तारेच माझे सोबती होते. मी उंबरच घाट पार करत होतो. दोन्ही बाजूंना दूरवर पसरलेली शेती आणि झाडांचे काळे भिन्न सायासारखे आकार. हेडलाईटच्या प्रकाशात ते क्षणभर जिवंत व्हायचे आणि पुन्हा अंधारात गळप व्हायचे. चांदणी जोरात धावत होती. इंजिनची दमदार घरघर आणि रेडिओवर लागलेली जुन्या मराठी गाण्यांची मैफल माझा एकटेपणा कमी करत होती. मी विचार करत होतो, कोल्हापूरला पोहोचल्यावर रोहनला फोन करायचा, त्याच्या अभ्यासाबद्दल विचारायचं, काही हवं नको का ते जाणून घ्यायचं. पण डोळे जळ व्हायला लागले होते. ठरवलं, पुढे एखादा ढाबा दिसला की थांबून कडक चहा घेईन. इतक्यात हेडलाईटच्या उजेडात रस्त्याच्या कडेला एक सावली हलताना दिसली. कुणीतरी हात दाखवत होतं. यावेळी या निर्मनुष्य रस्त्यावर पहिल्यांदा मनात विचार आला, दरोडेखोर तर नाही ना? आजकाल अशा टोळ्या सक्रिय असतात. लिफ्टच्या बहाण्याने गाड्या थांबवून लूट करतात. माझं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. मी ठरवलं, थांबायचं नाही. एक्सिलेटरवर पाय आणखी दाबला. पण जशी जशी चांदणी त्या सावलीजवळ पोहोचू लागली तसं तसं ते स्पष्ट दिसू लागलं. तो एखादा 20-22 वर्षाचा तरुण मुलगा होता. सडपातळ, बारीक अंगकाठी, अंगात पांढरा शर्ट आणि निळी जीन्स. पावसात पूर्ण भिजल्यामुळे त्याचे कपडे अंगाला चिटकले होते. काळे कुरळे केस कपाळावर विस्कटून पडले होते. चेहऱ्यावर एक विचित्र निरागसपणा आणि हतबलता होती. तो प्रत्येक जाणाऱ्या गाडीला आशेने पाहत होता पण कोणीही थांबत नव्हतं. माझ्या आधी एक कार आणि एक छोटा टेम्पो त्याच्याजवळून धूळ उडवत निघून गेला होता. त्या मुलाच्या चेहऱ्यावर उमटलेली निराशा माझ्या हेडलाईटच्या उजेडात मला स्पष्ट दिसत होती. काहीतरी होतं त्याच्या चेहऱ्यात. त्या बेबस नजरेने माझं मन पिळवटून टाकलं. मनात आवाज आला, भीम्या, काय झालंय तुला? एवढा कठोर कधीपासून झालास?
कधीतरी तूही अशा संकटात सापडू शकतोस. बिचारा मुलगा आहे, मदत मागतोय. इतक्यात माझ्या रोहनचा चेहरा डोळ्यासमोर आला. देवा नको होऊ दे, पण जर कधी माझा रोहन अशा एखाद्या सुनसान रस्त्यावर अडकला आणि कोणी त्याला मदत केली नाही तर? हा विचार येताच माझी सारी भीती आणि संकोच नाहीसा झाला. मी हळूहळू ब्रेक दाबला आणि चांदणी त्याच्या थोडी पुढे जाऊन थांबवली. कॅबिनची लाईट लावली आणि ड्रायव्हर साईडची काच खाली गेली. अरे भाऊ, कुठे जायचं आहे? आवाजात अजूनही थोडी कठोरता होती. सावध राहणं गरजेचं होतं. तो मुलगा पटकन चालत माझ्याजवळ आला. त्याच्या डोळ्यात एक विचित्र चमक होती, कृतज्ञतेची. थोडा धापा टाकत तो म्हणाला, काका, पुढे एक गाव आहे, पिंपळगाव खुर्द. तिथपर्यंत सोडाल का? खूप उपकार होतील. त्याच्या आवाजात इतकी प्रामाणिकता आणि गोडवा होता की उरलीसुरली शंकासुद्धा विरून गेली. मी म्हणालो, चल बस, पण एवढ्या रात्री एकटा इथे काय करतोयस? बस चुकली का? तो चपळाईने दुसऱ्या बाजूचा दार उघडून माझ्या शेजारी येऊन बसला. बसताच त्याने खोल श्वास सोडला, जणू एखादं मोठं युद्ध जिंकून आला होता. मी ट्रक पुन्हा पुढे चालवला. कॅबिनमध्ये काही क्षण विचित्र शांतता पसरली. फक्त इंजिनची घरघर आणि रस्ता कापणाऱ्या टायरांचा आवाज. त्याची शांतता मला थोडी अस्वस्थ करू लागली. म्हणून मीच बोलायला सुरुवात केली. काय नाव आहे रे तुझं? आनंद, त्याने अगदी हळू आवाजात उत्तर दिलं. नजर मात्र समोरच्या अंधाऱ्या रस्त्यावर खिळलेली. आणि इथे कसा अडकलास? बस पंक्चर झाली का? तो थोडा वेळ थांबला आणि म्हणाला, हो काका, बस खूप हळू चालली होती. मला लवकर घरी पोचायचं होतं. उद्या सकाळी माझ्या बहिणीचं लग्न आहे. तिला सरप्राईज द्यायचं होतं, म्हणून मी साताऱ्याहून थोडं लवकर निघालो. पण मध्येच बस बिघडली आणि मग दुसरी मिळाली, पण तीही सतत थांबत होती. वाटलं वेळेत पोहोचणार नाही, म्हणून इथेच उतरलो. विचार केला कोणी लिफ्ट देईल. त्याचं बोलणं ऐकून माझ्या चेहऱ्यावर हसू उमटलं. अरे वा, छानच आहे. तुझी बहीण तुला पाहून खूप खुश होईल. भाऊ असावा तर असा. तोही माझ्याकडे पाहून हलकसा हसण्याचा प्रयत्न करू लागला, पण त्याचं हसू ओठांवर येऊन थांबलं. डोळ्यात मात्र आनंदाऐवजी खोल समुद्रासारखी उदासी तरंगत होती. मी मनात म्हटलं, कदाचित थकवा असेल. पण तेव्हाच एक गोष्ट माझ्या लक्षात आली. इतका भिजलेला असूनही त्यांच्या अंगावरून पाण्याचा एक थेंबही सीटवर पडला नव्हता. लेदरची सीट अगदी कोरडी होती. मला क्षणभर आश्चर्य वाटलं, पण स्वतःला समजावलं, कदाचित अंधारात नीट दिसलं नसेल किंवा वाऱ्यामुळे कपडे वरवर सुकले असतील. जास्त विचार केला नाही. मी म्हणालो, पिंपळगाव खुर्द तर मुख्य रस्त्यापासून आत आहे ना? तो लगेच म्हणाला, हो काका, तुम्ही मला फक्त मुख्य रस्त्याच्या वळणावर सोडा. तिथून माझं गाव जवळच आहे. मी पायी जाईन, तुम्हाला जास्त त्रास देणार नाही. अरे नाही रे, एवढ्या रात्री कुठे पायी जाणार? गावाजवळपर्यंत सोडतो. माणूसच माणसाच्या उपयोगी पडतो. आणि वरून तुझ्या बहिणीचं लग्न आहे. तुला तर राजकुमारासारखं पोचायला पाहिजे, थकून भागून नाही. माझं बोलणं ऐकून त्याच्या डोळ्यात कृतज्ञतेची भावना आणखी गडद झाली. तो हळू आवाजात म्हणाला, तुम्ही खूप चांगले आहात काका. आजच्या जगात तुमच्यासारखे लोक अजून आहेत यावर विश्वास बसत नाही. तो पुन्हा गप्प झाला आणि खिडकीतून बाहेरच्या काळ्याकुट्ट अंधाराकडे पाहू लागला. त्याची ही शांतता मला बेचैन करू लागली. मी पुन्हा त्याला विचारलं, काय करतोयस रे आनंद? तो म्हणाला, मी साताऱ्यात राहून शिक्षण घेत होतो. होतो या शब्दावर त्याने हलकासा जोर दिला. त्या क्षणी मला ती गोष्ट खडकली नाही. वाटलं कदाचित शिक्षण पूर्ण झालं असेल. बरं, घरी कोण कोण आहे? आई बाबा आणि माझी लहान बहीण माया. तिचंच उद्या लग्न आहे. त्याच्या आवाजात कुटुंबासाठी इतका जिव्हाळा होता की माझं मन भरून आलं. तो अचानक हसला. माया खूप खोलकर आहे. लहानपणी माझ्या मागे फिरायची, म्हणायची, दादा मी तर तुझ्याशीच लग्न करणार. वेडीच आहे आणि उद्या ती दुसऱ्याची होणार. हे म्हणताना त्याचा आवाज दाटून आला. तेवढ्यात रेडिओवर स्टेशन बदललं आणि लता मंगेशकरांचा स्वर कॅबिनमध्ये दरवळला. लग जा गले. त्या गाण्याने केबिनमध्ये एक विचित्र शांतता पसरली. आनंदच्या चेहऱ्यावर एक वेगळाच सुकून उमटला. त्याने डोळे मिटले, जणू प्रत्येक शब्द त्याच्या आत्म्यात साठवत होता. तो हळूच म्हणाला, हे गाणं माझ्या आईला खूप आवडतं. मी घरी असलो की हेच गाणं लावायचे, म्हणायचे,
बाळा, आयुष्याचा काही भरोसा नसतो. मिळालेला प्रत्येक क्षण जगून घ्यायचा. त्याच्याशी बोलताना मला खूप बरं वाटत होतं. इतका समजूतदार, कुटुंबावर प्रेम करणारा मुलगा आजकाल क्वचितच भेटतो. प्रवास छान चालला होता. आमच्यातली दुरावलेली भावना आता संपली होती. तो मला कॉलेजमधले किस्से सांगत होता. मित्रांच्या गमती सांगत होता. तो म्हणाला, मी मायासाठी सुंदर पैंजण आणलंय. तिच्या पायात स्वतः घालणार होतो, पण त्याच्या प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक आठवणीत एक विचित्र थांबलेपण होतं, एक अधुरेपणा. जणू तो सगळं काही दूरवरून पाहत होता, एखाद्या चित्रपटासारखं. बोलत असताना अचानक केबिनमध्ये गारवा वाढू लागला. एक बर्फासारखा थंड झोत माझ्या कानाजवळून गेला आणि माझ्या अंगावर शहारे आले. मी लगेच हीटर तपासला. तो बंदच होता. काचा पुन्हा चढवलेल्या होत्या. ही थंडी साधी नव्हती. जणू कोणीतरी माझ्या पाठीच्या कण्यावर बर्फाचा तुकडा ठेवला होता. मी घाबरलेला आवाज लपवत विचारलं, थंडी वाजते का रे? शाल काढू का मागच्या सीटवरून? तो हळूच मान हलवून म्हणाला, नाही काका, मला तर सवय झाली आता. त्या वाक्याचा खोल अर्थ मला तेव्हा अजिबात समजला नाही. थोड्याच वेळात पिंपळगाव खुर्दचं वळण आलं. मी चांदणी हायवेवरून वळवून एका अरुंद कच्च्या रस्त्यावर घेतली. दोन्ही बाजूंना उसाचे आणि मोहरीचे शेत, काळोख दाटलेला. हेडलाईटच्या प्रकाशात हजारो किडे उडत होते, काचेला धडकून खाली पडत होते. तो म्हणाला, काका, पुढे जी जुनी विहीर आहे आणि मंदिर आहे ना, तिथे थांबा. त्याने एका जीर्ण झालेल्या जुन्या मंदिराकडे बोट दाखवलं. त्याचा कळस चंद्राच्या फिकट प्रकाशात चमकत होता. मी ट्रक मंदिराजवळच्या चबुतऱ्या शेजारी थांबवला. इंजिन बंद करताच जणू मृत्यूसारखं शांत वातावरण पसरलं. फक्त झिंगुराचा एकसुरी आवाज. खूप खूप धन्यवाद काका, आनंददार उघडत म्हणाला. तुमची ही मदत मी कधीच विसरणार नाही. माझी बहीण तुम्हाला मनापासून आशीर्वाद देईल. मी हसत म्हणालो, अरे यात धन्यवाद कसले? जा, बहिणीला भेट आणि स्वतःची काळजी घे. तो खाली उतरला. मग पुन्हा माझ्या खिडकीजवळ येऊन म्हणाला, काका, माझे बाबा म्हणतात, नेकी कधी वाया जात नाही. देव तुमच्या चांदणीच्या चाकांना नेहमी सुरक्षित ठेवो. तुम्ही कधीच कुठल्या संकटात सापडणार नाही. इतकं बोलून तो गावाकडे जाणाऱ्या पायवाटेने त्या काळोखात निघून गेला. मी त्याला पाहत राहिलो, जोपर्यंत त्याचा पांढरा शर्ट अंधारात विरून गेला नाही. माझ्या मनात एक वेगळीच शांतता होती. योग्य वेळी केलेल्या मदतीचं समाधान, त्याची किंमत नसते. मी चांदणी परत वळवली आणि कोल्हापूरच्या दिशेने मार्गक्रमण सुरू केलं. सकाळी मी वेळेत कोल्हापूरला पोहोचलो. मी माल उतरवला, पेमेंट घेतलं आणि एका छान ढाब्यावर बसून नाश्ता केला. नंतर रोहनला फोन केला. त्याच्याशी बोलून मन आनंदाने भरून आलं. सगळं अगदी नेहमीसारखं होतं. 2 दिवसांनी परतीचा फेरा लागला. यावेळी मी दिवसा परतत होतो. जेव्हा मी त्याच हायवेवरून जात होतो, तेव्हा पिंपळगाव खुर्दचं वळण पुन्हा दिसलं. दिवसा ती जागा पूर्ण वेगळी भासत होती. चारही बाजूंनी हिरवाई, वर तेजस्वी सूर्य आणि रस्ता अजिबात भीतीदायक वाटत नव्हता. कळत नकळत मनात विचार आला, चल गावात जाऊन बघू, कदाचित आनंद भेटेल. त्याच्या बहिणीचं लग्न झालं असेल, शुभेच्छा देऊ, तोंड गोल करू. हा विचार करून मी चांदणी पुन्हा त्या कच्च्या रस्त्यावर वळवली. दिवसा तो रस्ता कमी भयानक वाटत होता. हळूहळू ट्रक चालवत मी त्या जुन्या विहिरीजवळ आणि मंदिराजवळ पोहोचलो. मंदिरा शेजारच्या चबुतऱ्यावर काही गावकरी बसले होते. वयस्कर मंडळी ताश खेळत होते, हुक्का ओढत होते. मी ट्रक थांबून खाली उतरलो. राम राम काका, मी हात जोडून म्हटलं. राम राम बेटा, कसं काय आला तिथे? कुणाला शोधताय का? एका म्हाताऱ्या गृहस्थाने हुक्क्याचा कश घेत विचारलं. मी म्हणालो, काका, 2 रात्रीपूर्वी या गावचा एक मुलगा भेटला होता, आनंद. मी त्याला इथपर्यंत सोडलं होतं. त्याच्या बहिणीचं लग्न होतं, म्हणून विचार केला भेटून जावं. माझं बोलणं ऐकताच त्यांनी ताश खेळवणं थांबवलं. त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र शांतता आणि आश्चर्य दाटून आलं. ते एकमेकांकडे पाहू लागले. जे माझ्याशी बोलले होते त्यांनी हुक्का खाली ठेवला. त्यांच्या डोळ्यात भीती आणि दुःख यांचा मिश्र भाव होता. बेटा, तुम्ही कोणत्या आनंदाबद्दल बोलताय? त्यांचा आवाज थरथरत होता. मी त्याचं वर्णन केलं. 20-22 वर्षाचा मुलगा, पांढरा शर्ट, साताऱ्यात शिकत होता.
बहीण माया तिच्या लग्नासाठी येत होता. माझं वाक्य पूर्ण होताच त्या म्हाताऱ्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांनी थरथरत्या हाताने त्या जुनी विहिरीजवळच्या एका मोठ्या चबुतऱ्याकडे बोट दाखवलं. बेटा, ज्या आनंदबद्दल तुम्ही बोलताय ना, त्याला या जगातून जाऊन 10 वर्ष झाली. हे ऐकताच माझ्या पायाखालची जमीन सरकली. कानात घरघर सुरू झाली. जणू कोणीतरी डोक्यावर हातोडा मारला होता. काय काय बोलताय काका? मी स्वतः त्याला इथं सोडलंय. त्याने मला त्याच्या बहिणीच्या लग्नाबद्दल सांगितलं होतं. म्हातारे गृहस्थ खोल श्वास घेत म्हणाले, 10 वर्षापूर्वी अगदी याच दिवशी आनंद आपल्या बहिणी मायेच्या लग्नासाठी साताऱ्याहून घरी येत होता. त्यालाही तिला सरप्राईज द्यायचं होतं. पण गावाच्या वळणावरच बसचा अपघात झाला आणि त्या अपघातात फक्त आनंद गेला. माझ्या छातीत जळ दगड ठेवल्यासारखं वाटू लागलं. तो बिचारा आपल्या बहिणीचं लग्न कधीच पाहू शकला नाही. त्या धक्क्यात मायेनंही लग्न केलं नाही. काही वर्षांनी सगळं कुटुंबही जमीन जुमला विकून कायमचं गाव सोडून गेलं. आता त्यांच्या इथे कोणीही नाही. त्यांचा प्रत्येक शब्द माझ्या मनावर कोरला जात होता. 10 वर्षापूर्वी याच दिवशी बहिणीचं लग्न, सरप्राईज. आनंदने सांगितलेल्या सगळ्या गोष्टी माझ्या डोक्यात वीज चमकल्यासारख्या झळकू लागल्या. दुसरा एक गावकरी हळू आवाजात म्हणाला, त्याची आत्मा अजूनही इथेच भटकते म्हणतात. दरवर्षी त्याच्या मृत्यूच्या दिवशी तो कोणत्या तरी गाडीवाल्याला लिफ्ट मागतो. तो फक्त एकदा आपल्या बहिणीच्या लग्नाला पोहोचायचं स्वप्न बघतो, जे कधीच झालं नाही. बऱ्याच जणांनी त्याला पहिल्याचं सांगितलंय, पण तो कुणाचं वाईट करत नाही. शांतपणे उतरतो आणि अंधारात नाहीसा होतो. माझ्या अंगावर काटा आला. त्या रात्रीची प्रत्येक गोष्ट आठवू लागली. पावसात भिजूनही त्याला थंडी न वाजणं, सीटवर पाण्याचं एक थेंबही न पडणं. मी शिकत होतो म्हणताना होतोवर दिलेला जोर, मला थंडीची सवय झाली आहे, हे वाक्य, त्याचं आवडतं गाणं, त्याचा चेहरा, सगळं काही आता आरशासारखं स्पष्ट झालं होतं. तो माणूस नव्हता. तो एक अपूर्ण इच्छेने भटकणारी व्याकुळ आत्मा होती. एक अतृप्त आत्मा, जी गेली 10 वर्ष त्याच एका रात्रीत अडकून राहिली होती. फक्त एकच निर्धार घेऊन घरापर्यंत पोहोचायचंय. माझ्या डोळ्यासमोर अंधार दाटून गेला. मला भीतीपेक्षा त्या मुलाबद्दल अपार दया वाटत होती. किती वेदना, किती थळपळ असेल त्या आत्म्यात. मी त्या दिवशी त्या चबुतऱ्यावर किती वेळ गप्प बसलो होतो हे मला आठवतही नाही. माझं डोकं जणू बधीर झालं होतं. गावकऱ्यांनी मला पाणी दिलं, धीर दिला. मी थरथरत्या पावलाने परत चांदणीमध्ये येऊन बसलो. पण आता मी आधीसारखा बेफिकीर भीम्या उस्ताद नव्हतो. माझ्या शेजारची सीट, जी नेहमी रिकामी असायची, आता मला भरलेली वाटत होती. जणू आनंद अजूनही तिथेच बसला आहे. त्याच त्या उदास हसऱ्या चेहऱ्याने माझ्याकडे पाहतोय आणि म्हणतोय, धन्यवाद काका. त्या दिवसानंतर माझं आयुष्य कायमचं बदललं. मी त्या हायवेवर रात्रीचा प्रवास करणं सोडलं. आजही कधी दिवसा त्या मार्गाने जातो तेव्हा त्या मंदिराजवळ चांदणीची गती आपोआप कमी होते. मी हात जोडून आनंदसाठी प्रार्थना करतो. मला माहीत नाही ते माझे भास होते की खरोखर एखादी आत्मा होती. पण त्या एका रात्रीने मला एक गोष्ट शिकवली. ही दुनिया फक्त तितकीच नाही जितकी आपल्याला डोळ्यांनी दिसते. या सुनसान रस्त्यावर फक्त डांबर आणि दगड नाहीत, त्यांच्या छातीत दडलेल्या असतात असंख्य न सांगितलेल्या कथा, अधुरी स्वप्न आणि तहानलेल्या आत्मा. आता जेव्हा कधी एखादा माणूस रात्रीच्या अंधारात हात दाखवतो तेव्हा त्याला नकार देण्यासाठी माझा हात उचलत नाही. फक्त मनातून एकच प्रार्थना बाहेर पडते, देवा, याचं ठिकाण याच जगात असू दे. मित्रांनो, ही थरारक कथा तुम्ही कुठून ऐकत आहात ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूया लवकरच अशाच एका थरारक भयकथेसोबत.